नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका क्रिएटिव्ह मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर आनंदाची बातमी आली आहे। नक्की ही आनंदाची अपडेट काय असणार आहे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे पटपट लवकरात लवकर आपल्याला जे काही महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतात। कारण आपल्या चॅनलवरती लेटेस्ट अपडेट असते, जेन्युइन कंटेंट असतात, महत्त्वाची माहिती असते, सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या ज्या सेवा असतात, योजना असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात, कारण महत्त्वाची अपडेट आहे। तर पहा, लाडकीच्या खात्यात म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये येण्याची दाट शक्यता। मे आणि जूनचा हप्ता या दिवशी एकत्रित येणार। तर पहा, यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजना जून 3000 रुपीज इन्स्टॉलमेंट कम टुगेदर। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे अद्याप देण्यात आलेला नाही। पुढच्या महिन्यात कदाचित 3000 रुपये एकत्र येऊ शकतात अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आपण पाहू शकता। पहा पुढे, तर पहा, मे महिना जो आहे तो संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे, मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आपल्यासमोर आलेली नाही आहे। ही देखील माहिती पाहूया आपण। वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, मे जूनच्या 3000 रुपये एकत्र येणार असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबीवर जाऊ शकतो। जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत, मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाहीत। यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। मे महिन्यात जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काही माहिती आलेली नाही, परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत घोषणा झालेली नाही, त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात एकत्रितपणे की वेगवेगळ्या दिवशी मे महिन्यात जूनचा हप्ता येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही। पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात अशी देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। प्रत्येक महिन्यात महिला व बालविकास मंत्री हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करतात, परंतु या जो महिना आहे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात चिंता लागून राहिलेली आहे, प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता पाहूयात थोडक्यात अजित पवारांचे वक्तव्य। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावर अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं। मी 3.37 कोटी रुपयांच्या फाईलवरती सही केलेली आहे, त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे, आशा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेशन वाढलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।